वाढदिवसासाठी राजेशबाईंनी सर्वतोपरी मदत केली होती आणि ते कुटुंब म्हणतात की आमच्या या कुटुंबामध्ये आज आमच्याकडे हे जे काही चांगले दिवस दिसतात केवळ आणि केवळ राजेशबाईंमुळे दिसतात. 7 वर्षापूर्वी त्याचं किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं होतं. म्हणजे कसं असतं बघा की नुसतं बोलणं भाषणबाजी करणं हाय हॅलो करणं, परंतु प्रत्यक्षात जेव्हा आर्थिक मदत करण्याची वेळ येते तेव्हा राजेशबाईंसारखा माणूस आहे हा सगळ्यांना उपयोगी येतो. हे प्रत्यक्षात तुमचं पण उदाहरण आहे. मी तुमचं तर झाडाचं उदाहरण दिलं नाही. कोण करणार सांगा बघू. वर्षभरापूर्वी आमच्या वार्डामध्ये त्यांनी एका महिलेला आहे ना 1.5 लाखाची मदत केली. ते कोण करतं सांगा ना. म्हणजे हे करणं फार हे असतं. म्हणजे असं आपल्याला लोकप्रतिनिधी मिळणं पण आपण भाग्याची गोष्ट असते. राजेशबाई सारखा शांत संयमी आणि विकास कामाला दृष्टिकोन असणारा आमच्यासारख्या लोकांचं नेहमी ऐकत असतो की बाबा काय करायला पाहिजे. एखाद्याला नगरसेवक झाला त्याला पंख फुटतात, राजेशबाईची जमिनीवरतीच पाय येतात. हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे कोणी पण समाज असू दे, मराठी असू दे, हिंदी असू दे, गुजराती मारवाडी असू दे, तो राजेशबाईला मानतो. लक्षात ठेवा की ते नेहमी असतं. आम्ही सर 2015 पासून त्यांना म्हणजे आमची बिल्डिंग 15 मध्ये झाली आणि त्याच वर्षापासून त्यांनी म्हणजे कधीच आम्ही कधी त्यांना आपण रात्री 10 पहिला आमची परिस्थिती असं होतं की आम्ही तिथे राहायला गेलो आणि आमच्या वेळी कुत्र्यावरून भांडणं होती. रात्री ते मला नंतर रात्री 2 रुपये पोलीस स्टेशनला होते आमच्या. त्यापासून कनेक्शन. आता जो पॅनल पडलाय तुमचा, आता त्या पॅनलमध्ये एक 26 नंबरचा जो एक वार्ड आहे त्याचे नगरसेवक सूरज आहे आणि एक 25 नंबरचा राजेशबाईचा आहे जुना. अशा दोघांचं मिळून एक वार्ड पडलेला आहे आणि आता ही जोडी आपल्याला या ठिकाणी आपल्याला आता सगळीकडे करायचं. आणि ही जोडी एकदा झाली तर सूरजचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. तो पण रात्री अपरात्री कुठचं पण काम असू दे, काय पण कोणाचं काही असू दे, तो बिंदास उठणारा माणूस आहे. मी कसंही असू दे तो साम दाम दंड सगळं. उद्या तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये कोणी एखादा आला, कोण दादागिरी करायला लागला किंवा एखादा जाणून बुजून त्रास दिला तर त्याला ठोकायची पण तयारी त्याची असते. मग इथपर्यंत तो काम करतो. शिवाय विकासाचा दृष्टिकोन पण आहे त्याच्याकडे. त्यांनी पण पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर सुद्धा त्याच्या वाड्यात म्हणजे ज्या गार्डन्स केले, कॉन्क्रीटचे रस्ते केले, ते तलाव केलाय. आणि सगळ्यात महत्वाचं असतं की तुमच्या सगळ्यासाठी गुड न्यूज म्हणजे राजेशबाई आणि सूरजनी एक प्रस्ताव मला दिला होता की गावदेवी तलावामध्ये एक आम्हाला म्युझिकल फाउंटन पाहिजे. की जसं कल्याणच्या काळा तलावामध्ये जसं एक फाउंटन बसवलेलं आहे की त्या शहराचं एक आकर्षण झालेलं आहे ते. तर त्यांनी मला जो प्रस्ताव दिला होता त्यांनी डिझाईन आणून दिलं, त्यांनी सगळं केलेलं आहे. तर निधीच्यासाठी मी त्यांच्यासाठी प्रयत्न करतोय. मला वाटतं या 2-3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये तो जर काही आपल्याला एक 3 कोटी रुपयाचा निधी मिळाला तर ह्या वार्डासारखा नंबर 1चा वार्ड कुठचा दिसणार नाही. एवढा गर्दी त्या तलावात एवढं जबरदस्त होणार आहे. त्याचं सगळं मी त्याचे फोटोज आणि त्याचे व्हिडिओज तुम्हाला पाठवतो. ते तुम्हाला पाठवतील ते. पण मी अजून का डिक्लेअर करत नाही ते की त्याची काही टेक्निकल प्रोसिजर ती बाकी असल्यामुळे ते मी सांगत नाही. पण आज राजेशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणून तुम्हाला एक थोडीशी न्यूज द्यावी म्हणून मी सांगितलं ते. अजून ह्यांना पण त्याचे डिटेल्स नीट काय माहिती नाही, पण मी पाठवेन ते सगळं. तर असं हे जोडी आहे. या जोडीला नंबर 1 निवडून आणण्याचं काम तुमचं आहे. आणि तुम्हाला थोडंसं बघा, राजेशबाई तुमच्यासाठी 5 वर्ष देतो, तुम्हाला 5 दिवस द्यायचे त्या दोघांसाठी, सूरजसाठी आणि त्याच्यासाठी. आता हे 2 नगरसेवक आपल्या सगळ्यात लक्षात ठेवतो. हा पॅनल झालेला आहे आता. वार्ड नंबर 25चा आणि वार्ड नंबर 26चा असा पॅनल तयार झालेला आहे. आणि पॅनलमध्ये तुम्हाला 2 मतं द्यायची आणि नगराध्यक्षासाठी थेट 1 द्यायचं. वरती नगराध्यक्षाला पण आपल्या गावातून 1 नगराध्यक्ष निवडून आणायचं. म्हणजे एका माणसाला 3 मतं द्यायची. हे सगळं आपल्याला आतापासून कामाला सुरुवात करायची. चांगले लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे. विकास त्याच्यावरती अवलंबून असतो. तुम्हाला राजेशबाईच्या वाढदिवसानिमित्त मी आजच आवाहन करतो की तुम्ही जशा पद्धतीने तुम्ही आता याच्यापूर्वी त्यांना मदत केली तशी याच्या पण नंतर पण करा. नक्कीच आपले शेअर आहे ना सगळ्यांचे.